नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. पाहूया बातमी महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. एकात्मिका बाल विकास सेवा योजनेचे नव्याने रुजू झालेल्या आयुक्त श्रीमती महादेवी सरदेशमुख मॅडम यांची समन्वय समितीचे निमंत्रक योजक बेसाने यांनी रामकृष्ण बी पाटील यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून निवेदन देत खालील प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. स्पर्श प्रणालीचे काम अद्याप झालेले असून केंद्र हिस्सा थकीत मानधन आजपासून उद्या होण्यास सुरुवात होणार असून या आठवड्यात सर्व थकीत मानधन अदा केले जाईल. प्रोत्साहन भत्ता मानधनासोबत जोडण्याबाबत विचारविनिमय सुरू असून याबाबत येत्या काही दिवसात निर्णय घेण्याची शक्यता. उन्हामुळे अंगणवाडी वेळेबाबत जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. अंगणवाडी सेविका मदतनीसांची थकीत प्रवास भत्ते, बिल, मोबाईल रिचार्ज आदी थकीत रक्कम लवकरच अदा करण्याची कारवाई सुरू आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर 1 महिना उन्हाळी सुट्टी लागू होईल असे आयुक्त चर्चेत सांगितले. उन्हामुळे अंगणवाडी वेळेबाबत जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. अंगणवाडी सेविका मदतनीस थकीत प्रवास भत्ते, बिल, मोबाईल रिचार्ज आदी थकीत रक्कम लवकरच अदा करण्यात कारवाई सुरू आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनंतर 1 महिना उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येईल असे आयुक्तांनी चर्चा सांगितले. महिला व बाल विकास विभाग अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी आनंदाची अपडेट. मानधन वाढ मिळणार या संदर्भात विधानमंडळात निर्णय. माननीय उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार. अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी आनंदाची अपडेट. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.